नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अनिका धीरा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी घेऊन आले आहे भाजणीच्या चकलीची रेसिपी. आणि तर आपल्या सर्व मैत्रिणींना अनुभव तर आले आहेतच. कधी आपली चकली कडक बनते, तर कधी ही चकली फारच मऊ बनते. तर यासाठी सर्वात महत्त्वाची असते ही भाजणी. तर अशी खुसखुशीत चकली होण्यासाठी भाजणी कशी करावी याची डिटेल रेसिपी मी आज सांगणार आहे. ही भाजणी जी बनवत आहोत ती 2.5 किलोची आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रमाण सांगत आहे. 2.5 किलोसाठी आपण 1 किलो तांदूळ घेत आहोत. आणि ते तांदूळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पेस्टिसाइड्स मारले असतात, त्यामुळं स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे आणि धुवून घेऊन झाल्यावर एका सुती कपड्यावर हे तांदूळ पसरून ठेवायचे. जिथं त्याला हवा लागेल आणि ते सुकून जातील अशा ठिकाणी हे ठेवावे. त्यानंतर डाळ, आपण हरभरा डाळ अर्धा किलो त्यासाठी घेत आहोत. मूग डाळ पाव किलो घेत आहोत आणि त्यानंतर उडीद डाळ ही पण पाव किलो घेत आहोत. त्यानंतर पोहे पाव किलो घेतले आहेत आणि समप्रमाणातच आपण सर्व घेतो आहोत. साबुदाणा पाव किलो घेतला. त्यानंतर या भाजणीसाठी जिरे लागतील, ते 50 ग्रॅम घ्यायचे. त्यानंतर धणे 100 ग्रॅम घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे. भाजताना ही काळजी घ्या मैत्रिणींनो, की आपण गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित भाजणी होईल आणि हे तांदूळ व्यवस्थित भाजले जातील. या तांदूळातील जो वॉटर कंटेंट म्हणजे मॉइश्चर असतं, ते आपल्याला घालवायचं आहे. कमीत कमी 15 मिनिटे तरी हे तांदूळ भाजायला लागतात आणि हे भाजून झाल्यावर एका सुती कपड्यावर पसरून ठेवायचे, जेणेकरून ते गार होतील. शक्यतो हे फॅनखालीच ठेवले तर उत्तमच. त्यानंतर आपण हरभरा डाळ भाजायला घेऊयात. हरभरा डाळसुद्धा सेम आपण मंद गॅसवरच भाजायची आहे, त्यामुळे ती खरपूस भाजली जाईल आणि भाजून झाल्यानंतर सेम आपण त्याच सुती कपड्यावर ती छान पसरून ठेवूया, जेणेकरून ती तांदूळाबरोबर गार होईल. आणि त्यानंतर मूगडाळ घेतली आहे. मूगडाळसुद्धा सेम मंद गॅसवर परतून घेऊया आणि मूगडाळीला हरभरा डाळीपेक्षा थोडा कमी वेळ लागतो परतण्यासाठी. तर तीसुद्धा छान अशी हलकी होऊन जाते परतल्यावर आणि त्याचा जो गोल्डन कलर आहे तो छान दिसतो. नंतर ती तांदूळावरती डाळसुद्धा आपण भाजलेली डाळ पसरून ठेवूया, ती गार होईल. आणि त्यानंतर उडीद डाळ घेतली आहे. उडीद डाळीलासुद्धा मंद गॅसवर छान खरपूसरित्या भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर छान त्याला असा सुवास येतो आणि तीसुद्धा हलकी होते. ती भाजल्यानंतर कशी दिसते हे आपल्याला दिसतच आहे व्हिडिओमध्ये. आणि भाजून झाल्यानंतर सेम ती त्याच्यावर पसरून ठेवायची, जेणेकरून ती गार होईल. आणि त्यानंतर आपण पोहे घेतले आहे भाजण्यासाठी. पोह्यांनासुद्धा मंद गॅसवर छान खरपूसरित्या भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर पोहे हे फार हलके होतात आणि फुलतातसुद्धा ते. असे हे खरपूस पोहे आपण हातात घेऊन 2 बोटांमध्ये दाबले, त्याचा भुगा होऊन जातो. म्हणजे समजावे पोहे हे छान खरपूसरित्या भाजले आहेत. आणि त्यानंतर हे पोहेसुद्धा आपण छान पसरून कपड्यावर गार व्हायला ठेवूया. आणि त्यानंतर भाजण्यासाठी घेत आहोत आपण साबुदाणा. साबुदाणासुद्धा छान मंद गॅसवर खरपूसरित्या भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजला की तो फुलतो, म्हणजे त्याचा आकार वाढला जातो. व्हिडिओमध्ये आपण पाहूच शकता किती छान साबुदाणा खरपूसरित्या भाजला आहे. तो छान फुलला पण आहे. आणि त्यानंतर साबुदाणासुद्धा आपण एका कपड्यावर, सुती कपड्यावर पसरून घेऊया, जेणेकरून हे सर्व जिन्नस एकत्र गार होईल. आणि त्यानंतर आपण घेत आहोत धणेसुद्धा आपण मंद गॅसवर छान भाजून घेणार आहोत. आणि धणे भाजले की छान घरामध्ये सुवास येतो. तर हे धणे भाजून झाले आहेत. त्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे, आपण पाहू शकता. आणि ते एकाच कपड्यावर पसरून ठेवायचे. त्यानंतर आपण जिरे घेणार आहोत. जिऱ्यांनासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि जिरे हे खूप हलके होतात जिरेसुद्धा भाजून आपण झाल्यावर. सुती कपड्यावर आणि ते टाकले आहेत जिरेसुद्धा आणि आपण आता हे एका सर्व जिन्नस गार होणार. आणि हे गार झाले की आपण चक्कीमध्ये जाऊन ते चरबटरित्या दळून घ्यायचे. अगदी आपल्या पिठासारखे बारीक न घेता त्यांना हे चरबट जाडसर असं दळून घ्यायचं. तीळ, ओवा हे सर्व टाकून मिक्स करत आहेत. आणि लक्षात ठेवा, या भाजणीच्या चकलीमध्ये कधीच आपण हळद टाकत नाही. हळद टाकल्यामुळे त्याचा कलर चेंज होतो. चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये ॲड केलं आहे आणि नंतर हे सर्व जिन्नस पिठामध्ये मिक्स करत आहेत. साधारण 1.5 किलोची ही भाजणी आहे. त्याच्यामध्ये आपण 3 पळी तेल टाकले आहे.
3 पळी म्हणजे तेलाची जी केटली असते त्यातील पळी, अशा 3 पळी तेलाच्यामध्ये टाकले आहे आणि हे तेल कुठलंही गरम केलं नाही, साधं तेलाचं मोहन आपण या पिठाला देत आहोत. नंतर ह्या तेल सर्व पिठाला लागेल अशा पद्धतीने हे पीठ चोळून घेतात. ही जी रेसिपी आहे माझ्या सासूबाईंची आहे. गेले 20 वर्ष झाले त्या ऑर्डरप्रमाणे फराळ करून विकतात. त्यामुळे ही रेसिपी किती परफेक्ट आणि अचूक आहे याचा अंदाज तुम्हाला लागू शकतो. त्याच ही चकली बनवत आहेत आणि हे आता पीठ मळून घेतलं आहे. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो, हे पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही, पुरीसारखं घट्ट मळायचं आहे. त्यानंतर हे पीठ सोऱ्यामध्ये घालून चकल्या करत आहे. सोरा वापरताना सुद्धा लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जो पितळीचा सोरा मिळतो तो फार जड जातो. त्या बदल्यात तुम्ही जर हा स्टीलचा अंजलीचा सोरा जर घेतला, तर तुमच्या चकल्या खूप इझिली घालून होतील आणि त्राससुद्धा होणार नाही. ही एक टिप आहे जे तुम्ही फॉलो करू शकता. आणि आता चकली झाली आहे करून, तर ती चकली तळायला घेऊया. चकली तळताना सुद्धा खूप तावाच्या तेलामध्ये चकली तळायची नाही आहे, तर मध्यम गॅसवर ही चकली तळायची आहे. फास्ट गॅसवर चकली काळी होऊन ती आतमध्ये कच्ची राहते आणि चकली झाली हे कशी ओळखायची, तर चकली ही तळाला जाते म्हणजे कढईच्या तळाशी जाऊन बसते, तेव्हा ती चकली पूर्ण झाली हे समजायचं. तर तयार झाली आहे आपली खुसखुशीत चकली. तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि